तर आज दिवसभर अशा विविध घडामोडी सुरू असताना दुपारी जय पवार यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राजकारणामध्ये एकच खळबळ उडाली। आता खळबळ हा शब्द का मी वापरतेय आणि खळबळ उडवणारं हे वक्तव्य नेमकं कुठलं होतं हे ऐकल्यावरती तुम्हालाही कदाचित धक्का बसेल। 2029ला सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री व्हावं असं ते म्हणाले। प्रेक्षकांनो, तुम्हाला माहिती आहे 3 इंजिनाच्या राज्यातील महायुतीत भाजप हा सर्वात मोठा पक्ष आहे। तब्बल 132 जागांसह सत्तेत आहे। देशात सगळीकडे भाजपची लाट आहे। त्यामुळे 2029ला सत्ता आल्यास भाजपचाच मुख्यमंत्री कायम राहण्याची शक्यता आहे। आता या स्थितीमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना मुख्यमंत्री पद मिळण्याची चिन्ह फार धुसर आहेत। त्यामुळेच एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री व्हावं असं वक्तव्य काही दिवस आधीच शिवसेनेच्या नेत्यांनी केलं होतं आणि आता जय पवार यांचं वक्तव्य महत्त्वाचं ठरतंय। चला पाहूयात जय पवार यांचं त्यांच्या आईंबद्दल नेमकं काय म्हणणं आहे। बस बारामतीकरांची एक इच्छा होती की दादांना त्यांनी एकदा मुख्यमंत्री म्हणून बघायला पाहिजे होतं आणि आता वहिनी पण तसे खूप कष्ट घेत आहेत। तर मला वाटते 29ला वहिनीच उभा राहतील आणि वहिनी आमची सर्वांची आशा आहे की ती जागा वहिनी मुख्यमंत्री म्हणून तिथं घ्यायला पाहिजे। तर मला वाटते 29ला वहिनीच उभा राहतील आणि वहिनी आमची सर्वांची आशा आहे की ती जागा वहिनी मुख्यमंत्री म्हणून तिथं घ्यायला पाहिजे। तर हे वक्तव्य होतं जय पवारांचं आणि या वक्तव्यानंतर आता विषय आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या रिक्त पदांचा। पक्षामध्ये 4 महत्त्वाची पदं रिक्त आहेत। राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी नुकताच राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिलाय। त्या आता विधानसभेत आहेत, पण त्यानंतर या जागेवरती कोण जाणार याची चर्चा सुरू झाली आहे। सूरज चव्हाण यांना पक्षाच्या युवक अध्यक्षपदावरनं बाजूला केल्यानंतर मागच्या 10 महिन्यांपासून ते पदही रिकामंच आहे। खरात प्रकरणामध्ये रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिल्यानंतर आता 2 महिने उलटले, पण महिला आयोग आणि पक्षाचं महिला प्रदेशाध्यक्षपद सुद्धा रिक्त आहे। हे झालं अलीकडचं, पण विधानसभा निवडणुकीच्या वेळी समीर भुजबळ यांनी मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता। आता 2 वर्ष होत आली आहेत, पण अजूनही त्या पदाची नेमणूकही करण्यात आलेली नाहीये। आता आपल्याला माहिती आहे की अजितदादा पवार यांचा जानेवारीमध्ये विमान अपघातामध्ये मृत्यू झाला होता आणि यानंतर पक्ष काहीसा विस्कळीत झालाय का आणि पक्षाची ती घडी सांभाळण्यात वरिष्ठ नेत्यांना अडचणी येत आहेत का असा प्रश्न या सगळ्यातून निर्माण सातत्याने होत असतो। पण अखेर यावर पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्यातील मंत्री छगन भुजबळ यांनीच महिनाभरातच तुम्हाला बऱ्याच गोष्टी पाहायला मिळतील असं स्पष्टीकरण दिलंय। स्वाभाविकच आहे की विधानसभा सदस्य म्हणून त्यांना यापुढे राहावं लागणार आणि मग नियमाप्रमाणे त्यांना राज्यसभेचं सभासदत्व सोडावं लागतं। तर त्याप्रमाणे त्यांनी तो राजीनामा दिलेला आहे, हे बरोबर आहे। पण मग आता त्यांच्या ठिकाणी कोण जाणार हे सगळं आम्ही मीडियातून वर्तमानपत्रातून ते वाचत असतो। काय अजून त्याच्यावर काय चर्चा वगैरे काही झालेली नाही, मला तरी तशी काही माहिती नाही। तर हा झाला एक विषय। राजकारणामध्ये कुठल्या विषयावरनं वाद सुरू होतील याची कधीच शाश्वती नसते। आता मुंबईचंच बघा, मुंबईची तुंबई होऊ नये यासाठी नालेसफाईचा विषय आहे। भाजपच्या नगरसेविका असलेल्या महापौर रितू तावडे यांनी उद्या नालेसफाई पाहणीचा दौरा आयोजित केलाय, पण त्याची माहितीच आपल्याला देण्यात आलेली नाहीये असा आरोप शिवसेनेचे नगरसेवक असलेले उपमहापौर संजय घाडी यांनी केलाय। बरं, हा रितू तावडे यांचा दुसरा नालेसफाई पाहणी दौरा आहे। पहिल्या दौऱ्याच्या वेळी उपमहापौर संजय घाडी यांना असा कुठलाही आक्षेप नव्हता, पण खरं सांगायचं तर यंदाची स्थिती वेगळी होती। याचं कारणही तसंच आहे। महापौरांकडनंही नालेसफाई उद्या उपमहापौरांच्या प्रभागात होणार आहे। स्वतःच्या प्रभागात पाहणी होत असताना देखील कोणाचाही फोन किंवा निमंत्रण उपमहापौरांना देण्यात आलं नाही, म्हणून त्यांची नाराजी असल्याचं कळतंय, म्हणून हा वाद उफाळलाय। बरं मंडळी, अशा प्रकारे डावलल्याची भावना मनात दाटून आल्यामुळे उपमहापौरांनी आजच नालेसफाई पाहणी दौराही उरकून घेतला। इतकंच नाही तर बाहेरच्या राजकारणी महापालिकेच्या कारभारामध्ये ढवळाढवळ करत असल्याचा गंभीर आरोपही उपमहापौर संजय घाडी यांनी केलाय। म्हणजे एकूणच नालेसफाईचा उद्देश पावसाळ्यातील काळजी असा असला तरीही त्यात राजकारण सातत्याने पाहायला मिळतंय। यावरूनच रंगलेल्या नाराजी आणि राजकीय नाट्याबद्दल महापौर आणि उपमहापौर नेमके काय म्हणाले पाहूयात। उपमहापौरांना एक वेगळा दौरा काढावा लागला, समन्वय नाही किंवा तुम्ही चर्चा केली नाही।
नाही, महापौर मॅडमनी एक अर्थसंकल्प चालू असताना शेवटच्या एक दिवसा अगोदर ती अतिरिक्त आयुक्त बांगर साहेबांना आपला दौरा दिला होता. तुम्ही पाहिलं, मी त्यांना विचारलं नाही, पण त्यांनी खरं तर सांगायला पाहिजे होतं की आपण ह्या पाहणी दौऱ्यामध्ये येणार का, आपण एकत्र दौरा करूया. तसं झालं असतं तर दोघंही एकत्र येऊन प्रशासनाला आम्ही दोघांनी नीट सूचना देऊ शकलो असतो, परंतु तसं झालं नाही. उपमहापौर आणि महापौरमध्ये अगदी चांगला समन्वय आहे. आम्हाला कुठल्याही परिस्थितीत 31 मे पर्यंत 80% नालेसफाई करायची आहे. म्हणून आम्ही सांगितलं, मी इकडे जाते, तुम्ही तिकडे जा. उद्या मुंबईचे अध्यक्ष अमित सटमजी, त्यांचेही दौरे स्टार्ट होणार. सभागृह नेत्यांना सांगितलं, सगळेच जण कशाला एका ठिकाणी जाऊ दे, पसरू दे, चारही ठिकाणी लोक फिरू दे ना. आपल्याकडे आता दिवस किती राहिलेत नालेसफाई होण्यासाठी, मुंबईची तुंबई होऊ नये यासाठी आम्ही सगळे 4 कॉर्नर्स आम्ही जातोय. त्यामुळे महापौर रितू तावडे तर म्हणतायत कुठली नाराजी नाहीये, पण राज्यामध्ये सरकार तसंच मुंबईसह अनेक महापालिकांमध्ये एकत्र सत्ता अशी स्थिती असली तरीही भाजप आणि शिवसेनेमध्ये नाराजी नाट्य, वाद सतत रंगत असतात. ते कुठले आहेत, आतापर्यंत कधी कधी झालेत, आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात मीडिया सेंटरला. बाळासाहेबांचं जन्मशताब्दी वर्ष म्हणून शिवसेनेचा महापौर ही इच्छा भाजपनं नाकारली. हे आपण प्रामुख्याने महापालिकेच्या संदर्भातले वाद किंवा नाराजी बघतोय. मुंबई क्लिनिक कार्यक्रमामध्ये अभिनेता अक्षय कुमारच्या उपस्थितीत उपमहापौरांचा शिष्टाचार पाळला जात नसल्यावरनं नाराजी झाली होती. नगरसेवकांच्या निधी वाटपामध्ये भाजप नगरसेवकांना आधी विशिष्ट प्रभागांमध्ये अधिकचा निधी दिल्यानंतर शिवसेनेत नाराजी होती. आता नालेसफाई दौऱ्यामध्ये समन्वयाचा अभाव आणि शिवसेनेची नाराजी पाहायला मिळतेय. खरं तर मुंबई महापालिकेमध्ये आत्ताच कुठे महापालिकेत नवीन महापौर आणि उपमहापौर एकत्र आलेले आहेत शिवसेना आणि भाजपचे, पण तरी सुद्धा नाराजी नाट्य रंगलेलं आहे. आणि आता पाहूयात मुंबई महापालिकेतलाच दुसरा एक गमतीशीर वाद. आता हा वाद गमतीशीर काय, तर लोकांना थेट अख्खी मच्छी विकत घेण्याचं कुठेतरी असा आदेशच देण्यात आलाय. आता तुम्हाला असं वाटत असेल की हा वाद कसा असू शकतो किंवा कदाचित याचा तुम्हाला धक्का बसला असू शकतो, पण हे खरंय. मुंबईच्या वाकोला भागामध्ये मासळी बाजारामध्ये घाण होते असं सांगत अख्खा मासाच विका म्हणून महापालिका अधिकाऱ्यांनी मच्छी कापण्यावरती बंधन आणली. अखेर अशी अख्खी मासोळी कोण विकत घेणार, मग व्यवसाय बुडणार या भीतीतनं मुंबईचे भूमिपुत्र असलेल्या कोळी महिलांनी प्रखर याचा विरोध केला. या महिलांना भेटण्यासाठी आलेल्या महापौर रितू तावडे यांना कमालीच्या रोषाचा सामना करावा लागला. अशी कुठलीही बंधनं नसून बिनधास्त आहे तसाच व्यवसाय करण्याची ग्वाही महापौरांनी दिली असली तरीही यावरनं राजकीय टीका व्हायची ती झालीच. वॉर्ड ऑफिसरला कोणाच्या आदेशाने, वॉर्ड ऑफिसर अशी गुस्ताखी कसा करू शकतो? मूळ कोळी हे मुंबईकरांचे पहिले नागरिक आहेत आणि जर एखाद्या वॉर्ड ऑफिसरने असं केलं असेल तर हे चुकीचं आहे. मुळात मी मासे खाते, म्हणजे गुजराती, जैन, मारवाडी, राजस्थानी ठरवणार आम्ही काय खायचं. आज आमच्या कोळ्यांवर गदा आणताय. मुंबईत मासे नाही विकणार जे कोळी बांधव आहेत, आता जिलबी आणि फाफडा विकणार का? असं असेल तर आयुक्तांच्या तोंडात आम्ही जिलबी आणि फाफडा भरवू, आयुष्यभर तेच खावं त्यांनी. कोण आहे आयुक्त तिथले? काय हो? कोण कोण? मुंबईमध्ये ज्यांना माशांचा वास सहन होत नाही, ज्यांना मासे खायचे नाहीयेत, त्यांनी गुजरातला सरळपणे निघून जावं. इथे राहायची त्यांची गरज नाही. नाही, हे असं होत असेल तर चुकीचं आहे. म्हणजे दुर्गंधी येते. फिश मार्केटमध्ये असंही दुर्गंधी किंवा वास असतोच. मग तुम्ही फिश ठेवली तरी येणार, कापले तरी येणार. तर त्यामुळे हे चुकीचं आहे. कारण प्रत्येकालाच घरी मासा कापता येत नाही, तर त्या कोळींबाईकडनंच त्यांना फिश कापून घ्यावे लागतात. तर असं काय असेल तर मी त्याच्यावरती जे काय आदेश द्यायचे ते देईन.